मुंबईतील एल्फिस्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या 2 इमारतींमधील रहिवाशांना येत्या महिन्याभरात नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत। नुकतीच MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील म्हाडाच्या 119 घरांची पाहणी केली असून त्यातील 83 घरांची या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी निवड केली आहे। राज्य परिवहन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 14 ऑक्टोबरपासून विदर्भातील एसटीचे कर्मचारी जागोजागी बेमुदत धरणे आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्ती कृती समितीने दिला आहे। ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ शकते। शनिवारपासून भिडे पूल सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीला पुन्हा खुला करण्यात येणार आहे। दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। भारताची सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसची एक नवीन ट्रेन आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणार आहे। मुझफ्फरपूर चारलापल्ली मुझफ्फरपूर ही ती नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस आहे। मध्य रेल्वेवर आज कर्जत स्थानकावर 5 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक असून यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत कर्जत खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे। पुण्यावरून मुंबईला प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। उद्या दुपारी 12:20 पासून ते 12 ऑक्टोबर संध्याकाळी 6:20 पर्यंत 30 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत। पावसाळी हंगामामुळे बंद असलेली भाऊचा धक्का ते रेवस प्रवासी बोट सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे। सकाळी 6:30 वाजता भाऊचा धक्का इथून पहिली बोट सुटणार तर दुपारी 4 वाजता शेवटची बोट सोडण्यात येणार आहे। 4.5 महिन्यानंतर ही सागरी मार्गावरील सेवा सुरू झाल्याने अलिबाग कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांची गैरसोय दूर होऊन दिलासा मिळणार आहे। मुंबई महापालिकेकडून झोपडपट्ट्यांच्या सुधारणांवर केलेल्या जाणाऱ्या खर्चात 53% घट झाली आहे। 2021 मध्ये त्याकरिता पालिकेने अर्थसंकल्पात 701 कोटींची तरतूद केली होती। आता 2025 मध्ये ही तरतूद 328 कोटींवर आली आहे। अनुदानच न मिळाल्याने राज्यभरातील 1800 पेक्षा अधिक शिवभोजन थाळी योजना केंद्र चालकांनी ठिकठिकाणी उपोषण करत निदर्शने केली। राज्य सरकारने 200 कोटींची थकबाकी देण्याचा निर्णय झाला पण प्रत्यक्षात केवळ 21 कोटींवरच बोळवण करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाने माथेरानमधील हातरिक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा 6 महिन्यांमध्ये पूर्णपणे बंद करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिले होते। मात्र 2 महिने उलटले तरी नियंत्रण समितीची साधी बैठकही झाली नसल्याचे समोर आले। त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार ढिम्म असल्याने हातरिक्षा बंदीचा आदेश कागदावरच राहिलाय। नागपूर महानगरपालिकेच्या आकृतिबंधातील 4407 सफाई कर्मचाऱ्यांना आता लाखपागे समितीच्या शिफारसी लागू होणार आहेत। या संदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे। कफ सिरप उत्पादन प्रक्रियेची तपासणी करण्याची मोहीम राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाने उघडली आहे। मात्र यासाठी विभागाकडे पुरेसा अधिकारी वर्ग नसल्याचे समोर आले। राज्यात 200 औषध निरीक्षकांची पदे मंजूर असताना सध्या केवळ 45 अधिकारी कार्यरत आहेत। त्यामुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होतोय। उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली पालिका आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे। बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या 64 भूखंडावरील झोपड्यांचा पुनर्विकास प्रकल्प प्रशासनाने हाती घेतला असून 26 योजनांसाठी पालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। यासाठी विकासकांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत होती। मात्र हे भूखंड देवनार गोवंडी या विभागात असल्याने त्या भागात झोपड्यांची घनता आणि अतिक्रमणांचे प्रमाण जास्त असल्याने विकासक पाठ फिरवत असल्याचं समजतं। या योजनांसाठी अर्ज सादर पार्श्वभूमीच्या या 26 करण्यासाठी पालिकेने दिले आहे।
भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक 12 नोव्हेंबरला रंगणार असल्याची माहिती MCAने दिली आहे। यावेळी कार्यकारिणी मंडळासह T20 मुंबई लीग संचालन परिषदेसाठी देखील निवडणूक होईल। राज्यातील नागरिकांना आता टपाल कार्यालयातून म्युच्युअल फंड खरेदी करणे शक्य होणार आहे। भारतीय टपाल खात्याने त्याकरिता असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे। टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमधील 600 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना म्युच्युअल फंडासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे। राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या 10 फेऱ्यांनंतर प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी जाहीर करण्यात आली आहे। या फेरीमध्ये एकूण 6,262 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे। हे विद्यार्थी इतके दिवस होते तरी कुठे असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे। महावितरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी अन्य मागण्यांसाठी वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय 3 दिवसीय संपामध्ये पहिल्याच दिवशी 70% कामगार सहभागी झाले। महावितरणाकडून वाटाघाटीसाठी कोणत्याच हालचाली नसल्याने संप सुरूच राहणार आहे। एसटीने राज्यातील बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे। या योजनेअंतर्गत प्रवाशांना 60 दिवसांचं भाडं भरून 90 दिवस प्रवास करण्याची संधी आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्वावर 25 डबल डेकर बस लवकरच दाखल होणार आहेत। अत्याधुनिक इलेक्ट्रिक डबल डेकर बस भाडेतत्वावर घेण्यासाठी संचालक मंडळांकडून मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मेट्रो 3 गुरुवारपासून प्रवाशांसाठी खुली झाली। पहिल्याच दिवशी या मार्गावर सायंकाळी 7 पर्यंत 1,18,286 प्रवाशांची नोंद झाली आहे। प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, मात्र मेट्रो बसेपर्यंत अनेक जण अडचणींचा सामोरे जावे लागले, त्यामुळे त्यांचा काहीसा हिरमोड झाला। गेल्या 1.5 दशकात बँकिंग सेवामध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी बँकांनी जवळजवळ प्रत्येक सेवेवर शुल्क लादल्याने ग्राहकांना फटका बसलाय। त्यातच आता बँका येत्या 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवून बँका ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत। या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5,354 सदनिका आणि ओरोस कुळगाव बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता 11 ऑक्टोबर रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे। ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल। तलावांमधून मुंबईला आवश्यक पाणीपुरवठा होत असतो, मात्र अनेकदा गळतीमुळे कमी दाबाने पुरवठा होत असतो। यासाठी महापालिकेने जलवाहिन्यांची कामं करण्याचं ठरवलंय। यासाठी 5,17 लाख रुपये खर्चाचं नियोजन केलं असून दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे। भारतात मागील काही दिवसात कप सिरप घेतल्याने किडनी निकामी होऊन किमान 22 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता भारत सरकारने याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली असून कोल्ड्रीफ, रेस्पीफ्रेश TR आणि रिलाइफ या 3 कप सिरपला विषारी घोषित केलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे। चांदीच्या दरात मोठी वाढ होतीये। काल 6,000 चांदीचे दर वाढून ते 1,63,000 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले। विशेष म्हणजे आठवड्याभरात दुसऱ्यांदा चांदीच्या किमतींनी इतकी तीव्र वाढ घेतली। पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता आरक्षित प्रभाग कोणते हे ठरवण्यासाठी सोडत काढली जाणार आहे। यासाठी 10 ऑक्टोबर ही संभाव्य तारीख सांगितली जात होती, पण आता याबाबत आयोगाकडून कोणतेही आदेश न आल्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांबणीवर पडलाय। दिवाळीच्या पूर्वी सोडत निघण्याची शक्यता वर्तवली जाते।
वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या सिम्युलेटर म्हणजे त्रुटी असल्याचा ठपका ठेवत देशातील अव्वल विमान कंपनी असं लौकिक असलेल्या इंडिगोला DGCAने 20 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय।